हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण काय बनवले बघा. तर इथं बनवलेली ज्वारीची भाकर, मस्त अशी ज्वारीची भाकर बनवली, 2 भाकरी आणि मुलांसाठी चपात्या बनवलेल्या आहेत. आणि सकाळचीच शेवगाची भाजी उरलेली आहे. तर ही भाजी आपल्याला खायची आणि ही भाकरी. तर हे संध्याकाळचं जेवण झालेलं आहे बनवायचं. पण आता माझ्याकडं भरपूर काम आहे अजून. तर सर्वप्रथम या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक कमेंट करा. तर भांडे पण पडणार आहेत घासायला, पण जेवणाची वाट बघत आहे. आणि ज्यावेळेस जेवणं सगळे होतील त्यावेळेस सगळे भांडे पण घासून ठेवणार आहेत, कारण सकाळी डबा उरकला जात नाही. मुलांचा शाळेचा डबा असतो आणि उठायला जर उशीर झाला तर मग खूप अवघड आहे. तर एवढं काम झाल्याच्यानंतर मला ब्लाऊज पण शिवायचे आहेत. आता मी चाललेले आहे त्या रूममध्ये ब्लाऊज शिवायला, मशीनच्या रूममध्ये. आणि तिथं मी तुमच्यावर शेअर करते. मी तर सकाळ धरून अर्धा ब्लाऊज झालेला आहे माझा शिवायचा. आणि 4 साड्यांना मी हात शिलाई केलेली आहे. पिको फॉल आधीच करून ठेवलं होतं, फक्त हात शिलाई राहिली. तर ते पण काम आपण आता करणार आहे. राहिलेला अर्धा ब्लाऊज आणि दुसरा एक ब्लाऊज आपलं टार्गेट आहे आजचं. तर तेवढं कंप्लीट करायचं आहे. चला. हाय फ्रेंड्स, बघा आज खूप वातावरण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बाहेर मी कसं वातावरण झालं आहे. पाऊस वगैरे तर काही नाही, नुसतं आभाळ आलेलं आहे. तेच दाखवते आता बॅक कॅमेऱ्याने. तर बघा कसं आभाळ वगैरे झालेलं आहे. आणि ह्याचं आभाळ वगैरे नुसतं आलेलं आहे, काही नाही. तर आभाळामुळे तब्येत वगैरे अजिबात बरोबर नाही आहे. आणि सकाळ धरून मी जेवण केलेलं नाही. रात्री पण थोडंसं डाळ भात खाल्ला होता. आणि आता मी सकाळी दवाखान्यामध्ये जाऊन आल्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण जेवण वगैरे करू. तर दुपारचे 3 वाजलेत. काहीच खाऊ वाटत नव्हतं म्हणून मी बनवायला घेतलं आहे डाळ खिचडी. तर तेच दाखवते तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये. थोडेसे 1 वाटी तांदूळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि इथं कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून. आणि ह्याची मी कुकरला डाळ खिचडी बनवणार आहे. तर चला मग आपण डाळ खिचडी बनवूया. तर सर्वप्रथम मी इथं बघा गॅस पेटवलेला आहे. गॅस पेटवला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं तूप टाकते मी, कारण तूप टाकलं थोडंसं खराब होतं. तर त्याच्यामध्ये मी टाकणार थोडासा कढीपत्ता, थोडीशी मोहरी, आणि आता टाकणार कांदा, जिरे मिरची वगैरे टाकलेले बघा. थोडासा आपल्याला हलवून द्यायचं आहे. एकदम छान असे हलवून द्यायचं. तोपर्यंत आपण हे लसूण करून घेऊ. लसूण, थोडासा अद्रक टाकायचा आपल्याला.
आणि टेस्ट छान येईल म्हणून टाकले. बघा हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो. कोथिंबीर पण लगेच टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही धना पावडर टाकू शकता. मस्त असं पाणी ओतलेलं. ही जी डाळ आहे आपण घेतली ना ती दोन टाकायची. मस्त ही डाळ घेतलेली आपण त्यामध्ये टाकणार. छान असं हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी वाटायचं आपल्याला. कुकर लावायचं. झाकून ठेवायचं. छान असेल याच्यात शिट्ट्या करून घ्यायच्या. चला आता डाळ भात तर लावलेला आहे, तोपर्यंत आपण भांडे घासून घेऊया. हे बघा किचनमध्ये सकाळी एकदा घासले होते भांडे, अजून भांडे पडलेले आहेत. खूप भांडे पडलेले आहेत, घरं झाडायचं आहे. तर हे काम आपण ते शिजोस्तर करून घेऊया. चला ना. तर हे डाळ भात तिकडं मी शेगडीवर ठेवलेलं आहे उचलून, कारण लाईट होती. म्हणलं कशाला गॅस वगैरे जाळायचा आहे, कारण आता पाऊस काळ सुरू झालाय आणि पावसा पाण्याचं काय होतं, लाईट जाते आणि मग त्या टायमाला गॅस हा जास्त वापरला जातो. म्हणून म्हणलं आहे सध्या लाईट, तर मग शेगडीवरच आपण अशा शेगडीवरच हा कुकर ठेवावा. मग मी फोडणी वगैरे सगळे गॅसवरच दिली आणि बाकीचं जे शिट्ट्या करायच्या आहेत त्या मी शेगडीवर ठेवून दिल्या. आणि इथं स्पीड मी भांडे घासायला टाकलेलं आहे, कारण खूप भूक लागलेली आहे. रात्री उसकचं डाळ भात एक प्लेटमध्ये खाल्लेला, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही आणि मग अशी तडतडून भूक लागली. पण म्हणले हे भांडे जेवल्यावर आणखी परत कंटाळा आला की हे भांडे तसेच राहतील, पण म्हणलं अगोदर भांडे घासून घेऊ आणि मग बाकीचे बसून जेवलं आणि जरा वेळ झोपलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, मग काम पण काय राहत नाही शिल्लक. म्हणून मग हे भांडे घासून मी घ्यायचं ठरवलं. तर भांडे घासायला त्याच्यामुळेच मी स्पीडनी भांडे घासते, कारण कधी एकदाची भांडे घासेन असं मला झालेलं आहे. आणि असे स्पीडनी भांडे घासले तरच भांडे उरकत आहेत बघा, नाही तर त्या भांड्याचा खूप कंटाळा येतो भांडे घासताना. मला तर तसंच होतं, कोणाकोणाला तसं होतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या घरी आता सतत सगळे घरी असल्यामुळे दिवसातून दोनदा तीनदा भांडी होतातच. तर तुमची होतात का नक्की कमेंट करून सांगा. आमची तर खूप भांडी पडतात.
आणि मग मी काय करत असते, घासत असते. जसे भांडे पडन तसे घासतच असते सारखे. तोपर्यंत तिकडे बघा शिट्टी पण चाललेली आहे. पण काय झालंय, तर साबण संपली. मग चला ह्याला म्हणलं एक साबण टाकूया भांड्यामध्ये. तर मग ती परत मी थोडे राहिले होते भांडे, परत एक साबण घेतले आणि घासायला घेतलं. तर तवा आम्ही ह्या दगडाने घासतो. खूप छान असा हा तवा निघतो आणि असा भटूर दगड आहे हा. पण तवा खूप सुंदर निघतो. मी सध्या आता घाई घासलेला आहे. मी एवढा स्वच्छ नाही घासला, कारण मला भूकच एवढी लागलेली की मला कामच सुधारणा काय झाले. तर मग म्हणलं अगोदर भांडे घासून येऊ, किचन वगैरे सगळं पुसून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते कशी झाली डाळ खिचडी. तर खूप सुंदर झाली असं डाळ खिचडी. तर हे मध्ये इथं माझे भांडे पण घासून झाले, किचन पण आवरून झालं छानपैकी असं. तरीही मी दर भांडे घासले की मी स्वच्छ ठेवत असते करून, कारण राडा आपल्याला अजिबात आवडत नाहीये जास्त. तर हे सगळं माझं सगळं स्वच्छ किचन मी सारखं स्वच्छ करत असते भांडे घासले की. आणि हे असं स्वच्छ ठेवलं तर किड वगैरे पण होत नाहीत. जे बेसिंग मधून किडे येतात ते किड पण होत नाहीत. तर आता इथं माझी भांडी वगैरे झाली, किचन वाटा पण सगळा पुसून झालेला आहे. राहिले आता जेवण करायचं. पण तोपर्यंत म्हणलं चला थोडा वेळ थंड होऊन द्यावा. कुकर आता शिट्टी झाली, लगेच उघडाय नको सेट होस. तर एक 5-10 मिनिटं परत मी बसले, नाही घर झाडली. घर झाडल्याच्या नंतर मी थोडासा बसले, आराम केला आणि तर इथे बघा सगळे कामं वगैरे करून घेतली, तोपर्यंत झालताच. मग मी बघा इथं ताटामध्ये तो काढून आणलेला आहे डाळ खिचडी. आणि आता मस्त एका साईडला एका प्लेटीमध्ये कांदा पण घेतलेला आहे. छान असं आता मी तर जेवण करते. चला मग तुम्ही पण जेवा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पण असे छानशे व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.